नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मला काम खूप आहे, तर सगळ्यात पहिलं दाखवते मी इथे या सगळ्या गाऊन ज्या आहेत त्या मला आता 4-5 दिवसात द्यायचे आहेत. पण वाटत नाही शक्य होईल, कारण की सगळंच मॅनेज करून नाही जमत आहे. आणि आजसुद्धा मी जवळपास 5:30च्या नंतर आलेली आहे शॉपवरती, कारण की काल अचानक तब्येत बिघडली होती, त्याच्यामुळे घरी गेली. आज थोडासा आराम केला आणि आता दुपारच्या नंतर आले. तर बघू आता किती गाऊन म्हणजे शिवून होत आहेत, कसं काय. तर तुम्हाला सुद्धा दाखवते मी. तर त्या दिवशी मी तुम्हाला जो योग दाखवला, म्हणजे पायपिंग दाखवली त्याची, तर ती गाऊन रेडी झाल्यावरती कशी झाली ती दाखवते सगळ्यात पहिलं. तर अशी ही गाऊन जी आहे आपली रेडी झालेली आहे. मस्त हिला फोडून सुद्धा चुन्या आहेत, पाठवून सुद्धा चुन्या आहेत आणि मस्त अशी लूज लूज अशी ही गाऊन आपली तयार झालेली आहे, जशी कस्टमरला हवी आहे तशी. आणि ह्या कस्टमरने मापाला दिलेली जी गाऊन होती ती मी तुम्हाला दाखवली, तर तुमचं काय होईल दाखवते मी. इथेच कुठेतरी ठेवली. हां, बापरे, अक्षरशः या अवस्थेत ही गाऊन माझ्याकडे मापाला आलेली आहे. असं प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते, पण फाटलेली आहे त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे, पण कुठल्या तरी पोचक्यातली दिलेली आहे, कारण की आता मी बाहेर ठेवली होती त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही आहे. पण ज्या दिवशी मी शिवायला घेतली होती त्या दिवशी माझी हालत अगदी बेकार गेली होती, कारण की एवढी धूळ होती या गावामध्ये, खूप धूळ होती. तर काल मी जेव्हा गेली घरी तेव्हा ही जी गाऊन आहे ती अशी अर्धवटच ठेवून गेली, तिला मी ठेवलं पण नाही. अचानक माझ्या छातीत दुखायला लागलं, त्याच्यामुळे ही जी गाऊन आहे ती मी काढली पण नाही. मी दुकान बंद केलं आणि घरी गेली. तर आता हीच गाऊन सगळ्यात पहिली शिवायला घेते. तरी ते दाखवते तुम्हाला. 6 वाजलेले आहेत बरोबर, आणि ही गाऊन मी शिवून घेते. त्याच्यानंतर मी अजूनसुद्धा कटिंग केलेल्या गाऊन आहेत, त्या दिवशी मी ह्या शिवल्या होत्या गाऊन. 1 2 3 गाऊन आहेत आणि ही एक 4. तर अशा ह्या ज्या आहेत त्या काच करायला इथे बाजूला ठेवते. आणि कटिंग केलेल्या अजून आहेत माझ्याकडे. इथे एक आहे आणि ही एक आहे. ह्या कालच्या दिवसात कंप्लीट झाल्या असत्या, पण त्या होऊ शकल्या नाहीत. तर आज मला ह्या कंप्लीट करायच्या आहेत, तर त्यासुद्धा मी इथे खाली ठेवते, म्हणजे कसं माझं काम अगदी व्यवस्थित होईल. आता ह्या ज्या गाऊन आहेत त्या माझ्या साईडला ज्या राहतात काकी, त्यांनी बुक केलेल्या आहेत. त्याचं मला एवढं काही बर्डन नाही आहे की ह्या मला पटकन शिवून द्यायचे आहेत. तर ह्या सावकाश दिल्या तरी चालतील, पण ह्या ज्या एवढ्या पडलेल्या आहेत त्या मला मात्र शिवून द्यायच्या आहेत. प्रत्येकावरती स्टिकर आहे. तर आता या काल झालेल्या आहेत बुक. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये या बुक झालेल्या आहेत, ह्या आणि ह्या खालच्या. तर आता बघू किती होत आहेत त्या. त्यांनासुद्धा अर्जंटमध्येच हवे आहेत. तर इथे मी गाऊन स्टिचिंग करायला घेतली होती आणि मला असा सारखा विचार येत होता मनात की माझ्यासोबतच असं का होतं. जेव्हा मला काम जास्त असतं त्याच वेळी नेमकी माझी तब्येत बिघडते. मला काही ना काहीतरी होतं, सर्दी होते, ताप भरतो, नाही तर काहीतरी वेगळंच काहीतरी होतं, अंग वगैरे दुखतं. असं का होतं ना तेच काही समजत नाही. ज्यावेळेस माझ्याकडे खूप काम असतं, मला ते करायची खूप इच्छा असते, त्याच वेळी माझं शरीर मला साथ देत नाही आणि त्यामुळे खूप म्हणजे असं निराश व्हायला होतं. तर असो, फायनली मी कामाला सुरुवात केली होती. आता बघूया माझं काम कितपर्यंत होते. पुढे माझी जी फजिती झाली आहे ती तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये समजेलच काय झालं आहे ते. आले होते मी एकतर 5:30 वाजता. मला काम करायचं होतं, माझ्याकडे 9 वाजेपर्यंतचा वेळ होता आणि मी ठरवलं होतं की मी 3-4 गाऊन तरी नक्की शिवेन, कारण की माझी 40-45 मिनटात एक गाऊन रेडी होते. तरी ते गाऊन शिवून झालेली आहे पूर्ण. आणि ही शिवल्याच्या नंतर अशी दिसते आणि ही फिडिंगसाठी हवी होती त्यांना, त्याच्यामुळे ह्याचा योग जो आहे पुढचा तो थोडा मोठा ठेवलेला होता. आणि मी तुम्हाला त्या 2 गाऊन दाखवल्या, त्या पण मला शिवायच्या होत्या. तर मी घेतल्या त्या आणि त्याचं अस्तर शोधत होते, पण माझ्याकडे ते अस्तरच नव्हतं. तर म्हटलं तर राहू दे, ह्या ज्या गाऊन आहेत त्यांच्यासोबत खेळत बसण्यात काही अर्थ नाही, आपण कटिंग करायला घेऊया. म्हणून ह्या
5 गाऊन ज्या एकाच कस्टमरच्या होत्या त्या कटिंग करायला घेतल्या. त्यांनी माझ्याकडे मापाला गाऊन दिलेली होती आणि त्यांचा चुन्यांचा गाऊन होता आणि त्याच म्हणजे त्यांनी जी गाऊन मापाला दिली होती तशीच त्यांना गाऊन शिवून हवी होती. तर मी तिचं माप घ्यायला घेतलं. तर आता मी माप घेतेच आहे, तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया कसं माप घेतात ते गाऊनवरून. तर इथे सगळ्यात पहिलं मी ही गाऊनची फोल्ड केले आणि इथे अंथरून घेतले. शोल्डरच्या साईडला पट्टी धरायची आणि खालपर्यंत बघायचं, जसं व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या प्रकारे किती आहे उंची. तर आता तुमच्यासोबत शेअर करते, तर म्हटलं चला माझंही काम होऊन जाईल. तर मी सुद्धा नोट करून घेते म्हणून मग डायरी घेतली आणि त्याच्यामध्ये नोट करायला घेतलं. पहिलं तर मी कस्टमरचं नाव लिहिते, त्याच्यानंतर मग जी जी मला मापं हवी आहेत त्या मापांची नावं लिहिते आणि नंतर मग त्याच्यासमोर त्याचं माप लिहिते. तर आता इथे पूर्ण उंची जी आहे ती आहे 51 इंच आलेली आहे. तर मी ती इथे लिहून घेते 51 इंच, कारण की नंतर मग माझ्या लक्षात राहणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित ठेवून घ्यायची गाऊन आणि आता आपल्याला शोल्डर आणि बाही जिथे जॉईंट असते तिथून मेजर घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला व्यवस्थित दिसावा कॅमेऱ्यामध्ये म्हणून मी इथे मार्क करून घेतलेला आहे. तर ह्या शिलाईपासून इकडच्या शिलाईपर्यंत आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे, जे की माझं आलं आहे 14 इंच. तर मी इथे 14 इंच नोट करून घेते आणि त्याच्यानंतर आपण आता स्लीवचं मेजर घेऊया. तर सगळ्यात पहिली तर आपल्याला उंची मोजायची आहे. तर त्याच मार्कच्या इथून खाली मी उंची मोजते, जी की माझी आलेली आहे 7 इंच. 7 इंच आलेली आहे, लिहून घेते 7 इंच. त्याच्यानंतर आपल्याला घेर मोजायचा आहे बाहीचा. तर इथे बाहीचा घेरसुद्धा 7 इंचच भरत आहे. आणि आता काय झालं, अचानकच लाईट गेली. हेच सांगत होते, मगाशी माझी फजिती झाली. मी 3 गाऊन शिवायच्या हिशोबाने आले होते आणि लाईटच गेली आणि खूप वेळ वाट बघितलं तरी पण काही लाईट आली नाही. आणि ते लाईट गेली होती तरीसुद्धा एक कस्टमर आलं आणि त्यांनी 2 गाऊन बुक करून गेल्या. तर इथे भरपूर वेळ वाट बघितल्यानंतरही काही लाईट आली नाही. मग म्हटलं चला घरी जाऊया आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर माझ्या घरी इन्व्हर्टर आहे, त्याच्यामुळे हे पॉसिबल झालं. रात्री 10 वाजले तरी लाईट आली नव्हती. तर इथे आय थिंक मी तुम्हाला बाहीचं मेजरमेंट दाखवत होती आणि असं मला वाटलं आणि मी बाहीच्या मेजरमेंटपासूनच सुरुवात केली. तर आता मी तो भाग कट नाही करत आहे, इथून तसंच दाखवते तुम्हाला. पुन्हा एकदा दाखवते. बाहीचं आपण जे उंची आहे ती या प्रकारे मोजायची आहे. त्याच्यानंतर जो दंडघेर आहे तो आता मी इथे आतमध्ये उलगडून घेऊन मग मोजत आहे. तुम्ही मगाशी जसं दाखवलं त्या प्रकारे मोजलं तरी पण तेवढंच येतं. इथे सुद्धा बघा 7 इंच आलेलं आहे माझं मेजर. त्याच्यानंतर आपल्याला योग मोजून घ्यायचं आहे, कारण की ही चुन्यांची गाऊन आहे आणि आपल्याला योगचं जे मार्किंग आहे ते परफेक्ट करायला पाहिजे आणि ही त्यांची शिवलेलीच गाऊन आहे त्याच्यामुळे. तर इथे सगळ्यात पहिलं मी छातीचं मेजर घेते, ते आलेलं आहे 21 इंच. व्यवस्थित अंतरून घ्यायची गाऊन आणि मग ह्या टोकापासून या टोकापर्यंत जेवढं येईल तेवढं अंतर आपण छातीचं मेजर म्हणून घेणार आहोत. तर इथे 21 इंच येते. त्याच्यानंतर योग आहे 10 इंच आणि आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर गळा आहे 5 इंच. आता ह्या मापावरून म्हणजे गाऊनवरून घेतलेल्या मापावरून गाऊन कसा कट करायचा ह्याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये तसं सांगा. मी तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.